हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे, सामान्य विज्ञान संपूर्ण मोफत बॅच आपण आपले यूट्यूब चॅनलमार्फत घेण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत, म्हणजे या बॅच आपण ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्या कोणकोणत्या पार्टची आपली तयारी झालेली असेल त्याच्या संदर्भातलं हे सेशन आहे. आणि एकूणच या बॅचबद्दल अतिरिक्त माहिती देण्याचा एक प्रयत्न असेल या बॅचमधून. त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना ज्यांना सामान्य विज्ञान हा विषय अवघड वाटतो किंवा त्याच्यामध्ये मार्क्स घेणं थोडंसं तुलनेने जड जातं, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा. आपण सुरू करूया आजचं सेशन. याच्यामध्ये आपण राज्यसेवेमार्फत होणारी जी काही पूर्वपरीक्षा आपली आहे आणि त्याच्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, याच्यामध्ये विज्ञानाचा जो भाग आहे त्या विज्ञानाच्या भागामधील महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. कोणकोणते? तर केमिस्ट्री असेल, त्याच्यामध्ये रसायनशास्त्र आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, हे 3 मेजर सब्जेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. जीवशास्त्रामध्ये आपल्याला प्राणीशास्त्र, त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, याच्याबरोबरच आपल्याला आहारशास्त्र, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट जो काही आपला सिलेबस आहे कंबाईनचा असेल किंवा राज्यसेवेचा असेल, प्रिलिम आणि मेन्सला असलेला काही पार्ट आपण काय करणार आहोत, या बॅच थ्रू कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही बॅच कोणतंही आपल्याकडून फी नसेल, कोणतंही याच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडून घेतलं जाणार नाही. फक्त आणि फक्त आपण जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना या बॅचची खूप काही गरज आहे. ओके. तर ह्या बॅचमध्ये आपल्याला कोणकोणते विषय कव्हर करायचे आहेत, कोणकोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, त्याच्यावर एक धावती नजर टाकूयात. तर याच्यामध्ये रसायनशास्त्र म्हणजेच आपला जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जसं की राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारतात, त्याचबरोबर कंबाईन प्रीला वगैरे आपल्याला प्रश्न येतात. आपण काय करतो, प्रॅक्टिस कमी असते, त्यामुळे आपल्याला पटकन रिकॉल होत नाही आणि मग आपण उत्तर माहीत असूनसुद्धा आपण कधी चुकीचा मार्क करतो. किंवा 20 प्रश्न असतात आणि प्रेशर एवढं असतं, 1 तासामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतात, त्यामुळे आपल्याला काही चुका आपल्याकडून होतात अनावधानाने. म्हणजे जाणीवपूर्वक आपण चुका करत नाही, परंतु चुकून आपल्याकडून त्या सिली मिस्टेक आपण ज्याला म्हणतो त्या होत असतात आणि त्याचाच फटका आपल्याला 1-2 मार्काने कट ऑफ जाण्यामध्ये होतो. विज्ञानाचा जर आपण विचार केला तर 15 ते 20 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. राज्यसेवेला पण आपण बघतो आणि कंबाईनच्या परीक्षांना देखील आपण बघतो. तर याच्यामध्ये 20 प्रश्न हे तुमचे डिसाईड करतात तुम्ही इन आहात की आऊट आहात. म्हणजे तुम्हाला 40 मार्क येत असतील एखाद्या पेपरमध्ये पूर्वपरीक्षेला, तर त्याच्यामध्ये आपले जर आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा इव्हॅल्युएशन केलं तर आपल्याला कळतं की 5 ते 6 मार्क फक्त विज्ञानात मिळालेले असतात. मग अशा वेळेस आपल्याला ते 6 मार्क आपल्याला 15 मार्कांपर्यंत कसे नेता येईल या दृष्टीने प्रयत्न असेल. म्हणजे सध्या जो काही ट्रेंड आहे आयोगाचा, त्या ट्रेंडचा अभ्यास करून NCERT त्याचबरोबर स्टेट बोर्ड याच्यामधून काही महत्त्वाचं टॉपिक काढून, त्याचबरोबर आपले जे काही रेफरन्स बुक मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत त्यातून काही महत्त्वाचा डाटा घेऊन आपण काय करणार आहोत, या बॅचला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कोणकोणते टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत त्या गोष्टी आपण डिस्कस सध्या करतोय. तर केमिस्ट्री पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर द्रव्याची संकल्पना म्हणजे अगदी बेसिकपासून, स्थायू म्हणजे काय, द्रव म्हणजे काय, वायू म्हणजे काय, अयनायू म्हणजे प्लाझ्मा, त्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन एक स्टेट आहे. तर या 5 पूर्ण पदार्थाच्या अवस्था, बरोबर, तर त्यांचा देखील आपण अभ्यास इथे करणार आहोत. त्याचबरोबर त्याचं अवस्थांतर कसं होतं, चेंज ऑफ स्टेट कशी होते, म्हणजे वायूमधून स्थायूमध्ये, स्थायूमधून द्रवमध्ये, द्रवामधून वायूमध्ये. तर अशा प्रकारचे जे काही चेंजेस आहेत स्टेटमधले ते कसे कसे होतात, त्यांचे डेफिनेशन्स काय, त्याची उदाहरणं काय, यांच्यासहित आपण बघण्याचा प्रयत्न करू. जिथे शक्य असेल तिथे अशा प्रकारच्या SD डायग्राम देखील आपण टाकणार, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाचं, त्या संकल्पनेचं, त्या संज्ञेचं पूर्णपणे अवलोकन झालं पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, ही बॅच पूर्णपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरं आपलं द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण, याच्यामध्ये आपण बघणार आहोत. रासायनिक वर्गीकरण कशा प्रकारे असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे. भौतिक वर्गीकरण आपण बघितलं, स्थायू, द्रव, वायू, त्याचबरोबर मिश्रण म्हणजे काय, संयुग म्हणजे काय. तर अशा प्रकारचं जे रासायनिक वर्गीकरण आहे द्रव्याचं, त्याचं देखील आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि आयोगाने आत्ता जास्तीत जास्त प्रश्न ज्या टॉपिकवर विचारले तो म्हणजे कोणता, अणू आणि त्याची रचना. तर याच्यामधलं जो ॲटम आहे, ॲटमचं सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला पार्ट, कोणकोणते पार्ट आहेत त्याच्यामध्ये, त्याचबरोबर कोणकोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, ते कोणकोणत्या भाराने व्यापलेले आहेत,
त्यानंतर त्यांच्याबद्दलची माहिती, कुणी त्याचे एक्सपेरिमेंट केले, त्या शास्त्रज्ञांची नावं काय, हे देखील आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे अणू आणि त्याची रचना याच्याबद्दल देखील महत्त्वाचा टॉपिक आपला कव्हर होईल. त्याच्यानंतर आवर्त सारणी, याच्यावर अलीकडे आपल्याला राज्यसेवेला प्रश्न पाहायला मिळतात. आवर्त सारणी तुम्हाला डोबेनायरची त्रिके माहीत असतील, बरोबर, न्यूलँडचे अष्टके माहीत असतील. याचबरोबर आपली मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी, असं इव्हॅल्युएशन पूर्ण पिरियोडिक टेबलचं म्हणजेच आवर्त सारणीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या अनुषंगाने आपण कसा अभ्यास करणार, कसं लक्षात ठेवणार आणि त्या ट्रिक देखील आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने डोबेनायरची त्रिके आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, बरोबर, ट्रायड्स लक्षात ठेवायचे, त्या ऑक्टेव्ह लक्षात ठेवायचे. तर त्या पद्धतीची ट्रिक्स देखील आपण त्यावेळेस बघण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून एक्झाममध्ये आल्यानंतर कोणताही गोंधळ न होता आपण सरळ उत्तर मार्क करू, अशा पद्धतीचा आपला अभ्यास असणार आहे. त्यानंतर मूलद्रव्याचे वर्गीकरण, याच्यामध्ये देखील धातू, अधातू, त्यानंतर धातुके, धातू सदृश्य मूलद्रव्य वगैरे या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. आणि त्याच्यामधले त्यांच्या प्रॉपर्टीज काय, धातू कशाला म्हणतात, त्यामध्ये अपवाद काय आहेत, अधातू कशाला म्हणतात, त्या प्रॉपर्टीज काय, त्याच्यामध्ये अपवाद काय आहेत, धातू सदृश्य मूलद्रव्य कोणकोणती आहेत, बरोबर, जसे सिलिकॉन, गॅलेनियम वगैरे, तर त्यांची महत्त्व काय आहेत, सध्याच्या घडीला धातू सदृश्य मूलांचं ॲप्लिकेशन कुठे कुठे होतं आहे, तर ते देखील आपण या टॉपिकमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर खनिजे, धातुके, आपण जसं बघतो खनिजे आहेत, त्यांचे काही धातुका आहेत आणि त्याच्यावरून आपण त्यांचे ॲप्लिकेशन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण त्यांचं देखील यूज पाहणार आहोत. ओके. कार्बनचं जग याच्यामध्ये कार्बन आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या काही गोष्टी यांचा देखील अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आम्लहारी आणि क्षार याचं देखील, त्याचबरोबर pH म्हणजे मातीचं सामू वगैरे या सगळ्या गोष्टी, सामू कशा पद्धतीने मोजतात, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲसिडिटीकडे जातात, कोणत्या बेसिसिटीकडे जातात, कोणत्या न्यूट्रल आहेत, याच्यावर देखील आयोगाने राज्यसभेला अगदी प्रश्न विचारला आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी देखील तिथे व्यवस्थितपणे कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया, रिडक्शन आहे, ऑक्सिडेशन आहे, त्याचबरोबर इतरही काही रासायनिक अभिक्रिया आहेत, त्या अभिक्रिया देखील आपल्याला अलीकडे राज्यसभेला विचारल्या जातात, कंबाईनला देखील विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. कशी बॅलन्स केली जाते एखादी रिॲक्शन, तर त्याच्याबद्दल देखील आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर किरणोत्सारिता आणि आण्विक रसायनशास्त्र, किरणोत्सारिता, रेडिओ ॲक्टिव्हिटी याच्याबद्दल देखील आपल्याला अगदी गेल्या वर्षी प्रश्न विचारला, अल्फा कणांबद्दलचा, बीटा गॅमा याच्याबद्दलचा. त्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती काय आपल्याला ती जाणून घ्यायची, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आणि या व्यतिरिक्त आणखी काही जे उरलेला पार्ट असेल तो आपण संकीर्ण रसायनशास्त्र या टॉपिकमध्ये कव्हर करू. आणि जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे रसायनशास्त्रामधला सगळे टॉपिक कव्हर होतील अशा दृष्टीने आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार. सुरुवातीला आपण रसायनशास्त्रापासून सुरुवात करणार आहोत, कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये थोडी अडचण असते. ओके. नेक्स्ट फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र, या आपण टॉपिकचा अभ्यास करू. फिजिक्समध्ये जे काही मोजमापन म्हणजे तुम्हाला SI पद्धतीमध्ये, CGS पद्धतीमध्ये कोणकोणते युनिट आहेत, ते युनिट आपण कोणकोणत्या संज्ञेसाठी वापरतो, संकल्पनांसाठी वापरतो, तर त्या देखील आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हा बेसिक टॉपिक असेल, पण सगळ्यात महत्त्वाचा, कारण आपल्याला युनिट महत्त्वाचं असतं. आयोग कधी तुम्हाला उत्तर येतं, पण उत्तर आल्यानंतर जर 2 ऑप्शन सेम असतील परंतु त्याचे युनिट्स वेगवेगळे असतील तर तिथं कन्फ्युजन होतं. त्यासाठी आपल्याला हे बेसिक जरी असलं तरी पण इम्पॉर्टंट टॉपिक मोजमापन हे करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं गती आणि गतीचे प्रकार, कोणकोणते गतीचे प्रकार आहेत, ते सगळे गतीचे प्रकार आपल्याला महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत, बरोबर. त्यानंतर गतिविषयक नियम जे आहेत, नियमांचा देखील अभ्यास करायचे, त्याच्यावरची उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत, गणितीय उदाहरणं देखील आपल्याला पाहायची आहेत, कशी सोडवता येतील ते फॉर्म्युलाजचा वापर करून, तर ते देखील आपण इथे पाहणार आहोत. ओके. गुरुत्वाकर्षण, इम्पॉर्टंट टॉपिक गुरुत्वाकर्षण, आणि त्याच्यावर गुरुत्वाकर्षणावर अलीकडे आपल्याला राज्यसभेला देखील प्रश्न विचारले गेले, तर तो देखील आपण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. त्यानंतर दाब, प्रेशर, ऊर्जा, कार्य, शक्ती, एनर्जी, वर्क, पॉवर याच्याबद्दल देखील आपण भौतिकशास्त्रामध्ये याचा सगळा विचार करणार आहोत. त्यानंतर ध्वनी, याच्यावर अलीकडे खूप जास्त प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, आणि प्रकाश या टॉपिकवर देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ध्वनी, प्रकाश, कन्फ्युजिंग अजिबात जो कन्फ्युजिंग पार्ट आहे तो एकदम क्लिअर करणार आहोत, त्यामुळे कोणतीही काळजी करायची नाही. त्याच्यानंतर विद्युतधारा, इलेक्ट्रिसिटी, चुंबकत्व,
याच्याबद्दल देखील मॅग्नेटिझम वगैरे. त्यानंतर तारे आणि आपली सूर्यमाला याच्यामधले काही बेसिक संकल्पना, कशा पद्धतीने कोणकोणता क्रम आहे, कोणकोणत्या ग्रहांचे काय काय महत्त्व आहे, त्यानंतर मग कशा पद्धतीने विश्वाची निर्मिती वगैरे याच्याबद्दलची बेसिक अंडरस्टँडिंग आणि त्यांच्यामध्ये असणारा सहसंबंध हा भौतिकशास्त्राच्या दृष्टीने कसा आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर विद्युत चुंबकीय पट्टा हा देखील महत्त्वाचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याच्याबद्दल एक स्पेशल सेशन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, तुम्ही एकदा ते पाहू शकता. आणि त्याचं कसं कसं ॲप्लिकेशन आहे आणि त्याची रेंज कोणकोणती आहे आणि किती पट्ट्यांमध्ये किती वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या देखील आपण व्यवस्थित कवर केलेल्या आहेत. त्यामुळे हा सेशन तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या. ओके, नेक्स्ट आपण बघूया की जीवशास्त्र आपला बायोलॉजी पार्टमध्ये आपण काय की रक्ताभिसरण, आपले जे महत्त्वाचे काही संस्था आहेत त्या संस्थांचा अभ्यास करणार आहोत. रक्ताभिसरण संस्था असेल, श्वसन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, पचन संस्था, अस्थि संस्था, मज्जा संस्था, या सगळ्या संस्था ज्या मेजर आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे पार्ट्स आणि त्या पार्ट्सला काही टेक्निकल नावं आहेत, ती नावं देखील आपल्याला इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवायची. कारण इंग्लिशमध्ये आयोग काय करतं, कधी कधी आपल्याला दोन्हीकडे मराठी आणि इंग्लिशमध्ये सेम शब्द टाकतं इंग्लिशचाच, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं. त्यामुळे मराठी त्याच्यासोबत इंग्लिश शब्द देखील बघत चला, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. ओके, त्यानंतर पेशीविज्ञान याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा टॉपिक की सेल, याच्याबद्दलचं सेल सायन्स किंवा याच्याबद्दल जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण बेसिक टॉपिक आहे आणि आपल्याला जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. सेलनंतर ऊतींचा एक महत्त्वाचा टिश्यू वगैरे, आपण टिश्यू कल्चर आणि त्याच्यामधले कोणकोणते महत्त्वाचे टिश्यू आहेत त्याच्याबद्दल आपण बघतो. जैवविविधता, वनस्पतीशास्त्र, वनस्पतींचे वर्गीकरण, त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण, पोषण हा एक इम्पॉर्टंट टॉपिक, आणि जैवतंत्रज्ञान हा बेसिक लेवलचा. म्हणजे राज्यसेवेला जैवतंत्रज्ञान हा स्पेशल एक आपल्याला टॉपिक पाहायला मिळतो. तर तेवढं न घेता त्याची ओळख आणि त्याच्यावरून जे काही प्रिलिमला आपल्याला येणारे प्रश्न, तर याच्यावर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोषण या टॉपिकमध्ये जे काही आवश्यक पोषक तत्व आहेत किंवा काही विटॅमिन्स, आणि याच्यावर आयोगाने गेल्या वर्षी पण प्रश्न विचारला होता, तर तशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामुळे जीवशास्त्र याच्यामध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक कवर होणार आहेत आणि त्याचा आपण व्यवस्थितपणे, या मी जसं सांगितलं सुरुवातीला की काही HD डायग्राम्स तुम्हाला दाखवून सांगून त्याच्यामध्ये कसं ॲक्च्युअलमध्ये आणि जिथे शक्य असेल तिथे ॲनिमेशन देखील टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्हाला ती संकल्पना तिथेच क्लिअर होईल. त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र, इम्पॉर्टंट टॉपिक. आरोग्यशास्त्रामध्ये काही आपल्याला प्रश्न विचारले जातात, रोग दिले जातात, त्याची लक्षणं, त्यानंतर त्याची चिन्हे कोणकोणती आहेत. ओके, कोणकोणते रोग जीवाणूपासून तयार होतात, म्हणजेच जीवाणूजन्य आहेत. विषाणूजन्य कोणकोणते रोग आहेत, कवक, आदिजीव, कृमी यांच्यापासून तयार होणारे रोग कोणकोणते आहेत, असंसर्गजन्य रोग कोणते आहेत, रक्तगट आणि त्याच्या संदर्भातले रोग कोणकोणते आहेत. म्हणजे थोडक्यात काय की व्यक्तीच्या संदर्भामध्ये कोणकोणते रोगकारक घटक आहेत, म्हणजे पॅथोजन्स आपण त्याला म्हणतो, तर ते कोणकोणते आहेत आणि त्याच्यानुसार आपण या टॉपिकला न्याय देण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी जे आलेले किंवा त्याच्या आधी मागच्या रिसेंट आपण 2-3 वर्षामधले काही ट्रेंडनुसार काही क्वेश्चन देखील आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. 1 लायनर क्वेश्चन देखील एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आरोग्यशास्त्रामध्ये देखील या गोष्टी कवर होतील. जसं की आपण सुरुवातीपासून पाहिलं की सुरुवातीला आपण केमिस्ट्रीचा टॉपिक घेणार आहोत, त्याच्यानंतर फिजिक्स, ओके, आणि त्याच्यानंतर बायोलॉजी, आणि त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. ओके, याच्याबद्दल आपण गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या 4 टॉपिकमध्ये जवळपास एक 45+ चॅप्टर आहेत, 45+ चॅप्टर, आणि याच्या 45+ चॅप्टरचे जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 60 अराऊंड लेक्चर्स होतील. कारण एखादा मोठा टॉपिक असेल त्याला आपल्याला सब टॉपिकमध्ये कवर करावं लागेल, 1-2 भागांमध्ये कवर करावं लागेल. अशा पद्धतीने 60च्या आसपास लेक्चर होतील, आणि एवढी 60च्या आसपास लेक्चर घेत असताना मेहनत खूप मोठी आहे. आणि हे पूर्णपणे हे सगळं मी फ्री ऑफ कॉस्ट करतो आहे, कारण फक्त आणि फक्त त्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, जेणेकरून ज्यांना विज्ञान हा विषय कठीण वाटतो आहे आणि क्लास लावण्याची थोडी अडचण आहे, अशा पद्धतीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा नक्कीच पूर्ण कोर्स पोचवा आणि सगळ्यांना याचा फायदा होईल, अशा पद्धतीने याचा ओरिएंटेशन असणार आहे. ओके, तर हे सगळं बॅचबद्दल सांगण्याचं होतं. आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले काही डिटेल्स तुम्हाला या स्क्रीनवर इथे दिसत आहेत. काही आपल्याला टेलिग्राम चॅनल आहेत आपले 2, आणि या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून जो उपयुक्त डाटा आहे तो तिथे शेअर करत असतो. ओके,
सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सगळी गोष्टी पोहोचू द्यात, जेणेकरून त्यांना या सगळ्याचा फायदा होईल. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.